लग्न आणि जुई हे कनेक्शन काय आहे म्हणजे? वो तो शादी का बचपन से मुझे शौक था तसं आहे. तर बघू कधी फायनली योग येत आहेत, योगाच्या गोष्टी आहेत, त्यामुळे बघूया. या वर्षी नाही, 2025 ठरलंय. आमचं ठरलं तर मग हो. नमस्कार, मी कस्तुरी सिने चित्रमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. खरं तर लग्नाचा ना सध्या सीझन सुरू आहे आणि मालिका विश्वात देखील लग्नांची बरी तामझाम आहे. सायली आणि अर्जुन आहे. खरं तर सायली, लग्न म्हटलं की जरा थोडासा तुझा जिव्हाळ्याचा विषय आणि अर्जुन आत्तापर्यंत लग्नाचे तर रेकॉर्ड ब्रेकच केलेले आहेच. पण खरं तर लग्न आहे, पण हा लुक का घातला आहे जरा थोडंसं आम्हाला सांगशील का? थोडं सरप्राईज आहे. प्रत्येक वेळेलाच ब्रायडल आउटफिट्समध्ये नसते ना. सो ही जी नवरी आहे ही जरा वेगळी आहे, त्यामुळे सायली अशी आलेली आहे. आणि हे बघा, म्हणजे दिसत असेल तुम्हाला इथेही, त्यामुळे ही नवरी वेगळी आहे. तर धमाल असणार आहे. आणि अशी मी का आली आहे हे तुम्ही गेस करा. गंमत आहे पुढे. नक्कीच. खरं तर लग्न म्हटलं की तुझा जरा जिव्हाळ्याचा विषयच असतो, कारण का प्रत्येक वेळी मी ऐकलेलं आहे. खरं तर लग्न आणि जुई हे कनेक्शन काय आहे म्हणजे? वो तो शादी का बचपन से मुझे शौक था तसं आहे. तर बघू कधी फायनली योग येत आहेत, योगाच्या गोष्टी आहेत, त्यामुळे बघूया. या वर्षी नाही, 2025 ठरलंय. आमचं ठरलं तर मग हो. नक्कीच. अर्जुन, जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे इतके लग्न, इतक्या फेऱ्या, म्हणजे खऱ्या आयुष्यात देखील लग्नाला इतके वर्ष झाले नसते इतके लग्न करून झालेले आहेत. खूप झालेत आजपर्यंत. सिरियल किंवा फिल्म्स म्हण किंवा कुठे जवळपास 35 लग्न केली आहेत मी. आणि प्रत्येक लग्नात जवळ 30-40 फेरे. आणि सप्तपदी नसतातच, ते 15-16 होतात ते शूटिंग करताना. पण खऱ्या आयुष्यात माझ्या लग्नाला आता 10 वर्ष होतील फेब्रुवारीमध्येच. सो तिथे नॉर्मल होतं सगळंच. पण तसं मी रेकॉर्ड ब्रेक केला आतापर्यंत. 35 लग्न कोणी केलं आहे का? 35 लग्न. खरं तर बघ ना, लग्न म्हटलं की एक ट्विस्ट असतोच, त्याच्यात गोंधळही महत्त्वाचा असतो, म्हणजे गोंधळ असल्याशिवाय लग्न होतच नाही. आणि मालिका म्हटलं की ट्विस्ट, गोंधळ हा सगळा आलाच. आत्ता देखील प्रेक्षकांना काहीतरी ट्विस्ट आणि गोंधळ बघायला मिळणार आहे एक्सवर तुझ्या या आउटफिटवरून. सो नेमकं काय असणार आहे? मेहंदी, संगीत सगळं काही होणार आहे का? म्हणजे सायलीला तर सगळ्या गोष्टी करायच्याच आहेत. आणि तुम्ही बघताय मेहंदी वगैरे तर मी लावलेलीच आहे. आणि माझी मेहंदी मुळात रंगली आहे. ओके. प्रेम आहे नाही, ह्या मागे वेगळा विषय आहे. तुम्हाला तेही कळेलच की मी असं का म्हणते की माझी मेहंदी रंगली आहे. हां, तर प्रियाची मेहंदी रंगतीये की नाही हेही तुम्हाला बघायचं आहे. त्यातनं मेन गोष्टी कळणार आहेत. आणि सायली ही अशी मुलगी आहे की तुम्ही तिला त्रास दिलात, तिने सहन केला, खूप सहन केला. बट आता नाही बॉस, आता संपलं लिमिट. आणि आता ती ज्यांनी त्रास दिला आहे त्यांना असा त्रास देणार आहे ना की ते परत त्रास देण्याचा विचार नाही करणार. नाही, आत्तापर्यंत ना बाहेर लोक मला नेहमी असंच म्हणतात. ही जी म्हणते ना, ज्यांनी त्रास दिला त्यांची आता केअर. मी परवाच भेटलो एका फॅमिलीला, तिथे आजी होती. नको त्रास देऊ रे सायलीला. म्हटलं मी त्रास देतोय. आणि ही म्हणते त्रास देत त्यांना. असं मी त्रास देत नाही आहे. अर्जुनचं खरंच खूप प्रेम आहे सायलीवर. पण आता तो फार बॅकफुटला आला आहे, कारण आजीने वचन घेतलं आजीने. कारण आजीची हेल्थ जास्त महत्त्वाची असते नेहमी प्रत्येकालाच. प्रत्येक फॅमिलीमध्ये असंच असतं प्रत्येकाला की फॅमिली मेंबर्स जे मोठे असतात ते सुखरूप राहावे. म्हणून अर्जुन आता गप्प झालं जरा, आणि म्हणून सायली पेटली आहे. हां, कारण अर्जुन ह्याच्यामध्ये वचनामध्ये बांधला गेलाय ना, सायली नाही. त्यामुळे सायली अर्जुनशी लग्न करूच शकते ना. आणि त्यामुळे आता सायली म्हणाली आहे की मी आता म्हणजे आता तिचं सगळं सुटलेलं आहे. आता बाण सगळ्यांनी अंत बघितलाय आता, त्यामुळे आता सायली ऐकणार नाहीये. ते खरं तर बघ ना, लग्न म्हटलं ना की 2 कुटुंबाचा विषय असतो. आणि कबुली तर तुम्ही दिलेली आहे प्रेमाची, पण ती कबुली लग्नापर्यंत पोहोचणार आहे का? सायली आणि अर्जुन हे एकच नाव आहे. आपण स्टार्टपासून ऐकत आलो आहे. प्रिया तन्वी आहे आपण म्हणतोय, आणि आजी म्हणत आली आहे की नेहमी अर्जुनचं तन्वीशी लग्न व्हावं, असं तिने वचन दिलं आहे. पण प्रेक्षकांचा आशीर्वाद, प्रेक्षकांचं प्रेम, आणि प्रेक्षकांनाही आतून असंच वाटतं की अर्जुन सायली एकत्र यावे, आणि ते एकत्र येणार. तुम्हाला कळेल पुढच्या एपिसोडमध्ये. म्हणजे बोलणार होता पण तितके पॉज गेला. पण बघ ना, खरं तर मालिकेचा एखादा प्रोमो येतो ना तेव्हा ती एक्साइटमेंट वाढत असते. तुमचे देखील आता प्रोमोज यायला लागले, ती एक्साइटमेंट वाढते. खरं तर प्रोमो बघून प्रेक्षकांना ती उत्सुकता असते. तुम्हाला देखील असं वाटलं होतं की नेमकं काय असणार आहे पुढे? प्रोमो बघून तुम्हा दोघांना काय वाटलं?
प्रोमो बघून म्हणजे आम्हीच त्यामध्ये काम केलं, बट मी नंदिनी बरोबर म्हणजे मृणाल बरोबर पण प्रोमोज केले 2. सो माझ्यासाठी पण सेटवर आल्यावर मला कळलं की असे प्रोमोज आहेत आणि लिटरली आम्ही हे 1 वीक आधी शूट केलेत. सो माझ्यासाठी पण ही एक्साइटमेंट होती की सडनली आता एक ड्रास्टिक चेंज असणार आहे आणि सडनली आता सायली आणि हे सगळं. सो मला पण मजा आली, कारण मला पर्सनली जुईला रडायला अजिबात आवडत नाही आणि ऑनस्क्रीन रडणं हे लोकांना जरी वाटत असलं की काय त्यात रडत असते, तरी ते डिफिकल्ट असतं, कारण त्यासाठी ग्लिसरीन वापरावं लागतं, त्यासाठी ऐकूल असतं किंवा त्यासाठी खूप कॉन्सन्ट्रेट करून स्वतः रडावं लागतं आणि मग माझं डोकं बिकं पण दुखतं. मग त्यापेक्षा नकोच, आता रडायचं नाही, आता रडवायचं. त्यामुळे ज्यांनी त्रास दिला त्यांना मी रडवणार आहे आता. ह्या वाक्यावर अर्जुनची जी स्माईल आली आहे ना, सो अर्जुन नाही, माझी स्माईल यासाठी आली ना, का हा एक शो असा आहे माझ्या आयुष्याचा जिथे मी हिरो पण रडतो, म्हणजे हिरोईनपेक्षा जास्त हिरोच रडतो. इथे काही झालं तरी अर्जुन रडतो जोर जोराने. हो, कारण अर्जुन सुभेदार असा पोर्ट्रेट झाला आहे की तो खूप टफ आहे, दिसतोय टफ, पण आतून तो खूप सॉफ्ट हार्टेड आहे. आणि आत्ता त्याचा सॉफ्ट पार्ट जो आहे कॅरेक्टरचा तो आता बाहेर येतो आहे. कारण जेव्हा माणूस प्रेमात पडतो आणि जेव्हा ज्या माणसावर प्रेम आहे त्याला तेव्हा कळतं की तो माणूस आयुष्यभरासाठी निघून जाणार आहे आपल्या आयुष्यातनं, तेव्हा तो कसं ब्रेकडाऊन होतो एक टफ माणूस. व्यक्तीचं महत्त्व थोडं उशिरा कळालं, हे पण झालं. माहीत होतं आधीपासून, पण ते पटत नव्हतं स्वतःलाच. ते स्वतःला पटवून घेणं, ते पण सायलीने पटवून दिलं तिला. बऱ्याच गोष्टी अशा घडल्या आयुष्यात, अर्जुनच्या आयुष्यात, जेव्हा त्याला कळलं की नाही, सायली खरंच खूप चांगली मुलगी आहे आणि अर्जुनला न कळत सायलीशी प्रेम झालं. सो बघ ना, अजून एक अशी गोष्ट असू शकते की मनात आहे ना ते लवकर बोला, फार वाट बघायला लावू नका समोरच्याला, ही पण एक गोष्ट आहे. हे जे खऱ्या आयुष्यात देखील कपल्स असतात ना, की एक्झॅक्टली, मी त्यांच्यासाठीच म्हणते की मनात आहे ना तर ते बोला, एक्सप्रेस करा, कारण नाही तो कभी कभी देर हो जाती है. त्यामुळे वेळेत बोला. प्रत्येक लाईफ ही सिरियल नसते, सिरियल हॅज अ सेकंड चान्स, त्यामुळे लाईफमध्ये बोला. खरंच. आणि बघ ना, तुमच्या मालिकेवर प्रेक्षक इतके प्रेम करतात ना, की कधी कधी आम्ही देखील कोणत्या दुसऱ्या सेटवर गेलो की काय खरं अर्जुन सायलीचं लग्न होणार आहे का, म्हणजे त्यांचे प्रश्न असे असतात की आम्हाला सगळं माहिती आहे, पण जेव्हा आपण असे इंटरव्ह्यूज वगैरे करतो तेव्हाही आपण काय सांगत नाही, कारण की ते सगळं गुलतेचंच असतं. पण एक प्रेक्षकांना असं तुम्हा दोघांना बघून काय वाटत असेल, एक अशी कधी कॉम्प्लिमेंट किंवा काय की यार सगळ्यांना तर माहिती आहे अर्जुनचं म्हणजे अमितचं तर लग्न झालेलंच आहे, पण तरी असं एखादा प्रेक्षक किंवा एखादं कधी कॉमेंट झाले की आम्हाला तुम्हा दोघांना सिरियलमध्ये बापरे डेंजरस कमेंट्स असतात. म्हणजे कधी कधी मला नवल वाटतं की इतक्या लेवलला, म्हणजे मान्यच आहे की सायली आणि अर्जुन या पात्रांवरती प्रेक्षकांचं प्रेम आहे, पण म्हणून अशा कमेंट्स की अर्जुनला आम्ही सांगितलंय त्याच्या बायकोला सोड, तुम्ही दोघं लग्न करा. अरे दिस इज इन्सेन. म्हणजे काहीही, म्हणजे मला असं वाटतं की नको, असं नका बोलू. तो त्याच्या लाईफमध्ये सुखी आहे, मी माझ्या लाईफमध्ये सुखी आहे. ऑनस्क्रीन तुम्हाला आमचा पेअर आवडतंय, धन्यवाद त्यासाठी, पण असं नका बोलू. माझ्या बायकोला मेसेज आला होता इंस्टाग्रामवरती की तुला माहिती आहे का अर्जुन तर सायलीशी लफडा आहे, तो घरी येतो. म्हणजे मला असं झालं, दोघांचं असंही कधी नसतं की आम्ही सेटवर सतत बसलोच एकत्र गप्पाच मारतोय, फोटोज काढलेत किंवा असं नाही. इनफॅक्ट आम्ही एकमेकांना सेटवर सीन शिवाय बोलायला भेटतही नाही. तो त्याच्या आम्ही आमच्या रूममध्ये असतो. सो आमच्या सेटवरती एक असं वातावरण आहे की प्रत्येकजण आपापल्या रूममध्ये असतं आणि मुलं त्यांच्या रूममध्ये धमाल करत असतात, मुली आमच्या रूममध्ये. सो ह्या चर्चा किंवा हे विषय येतात कुठून डोक्यात, ह्याचं नवल वाटतं मला खूप. त्यापेक्षा आपण फोटो व्हिडिओ न काढता देखील आपण चर्चेचा विषय ठरलेला असतो. म्हणजे असं होतं की तुम्हाला ऑनस्क्रीन केमिस्ट्री आवडतीये वगैरे सगळंच मान्य आहे, पण हे असं पर्सनल लेवलला कोणाला असं बोलू नका. आता त्याच्या बायकोला, आता ती पण माझी ओळखीची आहे, मैत्रीण आहे, त्याच्यामुळे तिचा तसा विश्वास आहे, बट हे असं नका करू. माझं आता परवाच काल मी बाहेर होतो एका ठिकाणी, माझ्या फॅमिलीसोबतच होतो आणि खूप चांगली गोष्ट घडली. ही एक फॅमिली होती, आजी, 2 हजबंड वाईफ, त्यांची मुलं, सगळ्यांनी ओळखलं, येऊन फोटो बिटो काढले. तोपर्यंत मी एकटाच होतो, बाकी ते मॉलमध्ये फिरत होते आणि तोपर्यंत आले ते. आणि ती आजी विचारले सायली कुठे आहे सायली. म्हटलं ती नाही आहे, पण खरी सायली आली आहे इथे माझ्या आयुष्याची. अँड मला बरं या गोष्टीचं वाटलं की तिने जेव्हा माझ्या बायकोला पाहिलं, शी वॉज लाईक अगं खूप गोड आहे तुमची दोघांची जोडी, खूप छान दिसतीये, तुम्ही असेच एकत्र राहा. आणि असेच आशीर्वाद जेव्हा भेटतात तेव्हा खूप बरं वाटतं स्वतःच्या फॅमिलीसाठी ॲक्च्युली. पण ते म्हणजे त्यांनी पण प्रेक्षकांना ठरलं की तुम्हा दोघांचं लग्न, म्हणजे त्यांच्या माइंडमध्ये इतकं हे चाललेलं असतं की काय काय. म्हणजे एका बाजूला म्हटलं ना तर ही खूप छान गोष्ट आहे की ते आमच्या कॅरेक्टर्समध्ये इतके इन्व्हॉल्ड आहेत की जर आमचं कॅरेक्टर्स म्हणजे सायली अर्जुनचं लग्न लांबलं जातं किंवा काय तर त्यांची चिडचिड होते, आम्हाला मेसेजेस येतात. सो ही एक खूप चांगली गोष्ट आहे की ते तेवढे इन्व्हॉल्ड आहेत आमच्या शोमध्ये. पण हे असं पर्सनल म्हणजे एखाद्याच्या असं येईल की ते भांडण लावायचं काम हे कॉमेंट्समधून येते का, मी तुला वाटतं?
नाही, भांडण लावायचं काम नाही, कारण प्रेक्षकांना अर्जुन सायली हे इतके एक नाव वाटते त्यांना की त्यांना हे दोन पात्र वेगळे वाटतच नाही. त्यांनी एक डोक्यात ठरवलं की अर्जुन सायली ते एकत्रच असायला पाहिजेत, ते दोघे वेगळं होता कामा नये. सो तेच आयुष्य जगतात. कारण बरेचदा आपण हे ऐकतो की जेव्हा आम्ही रडतो तेव्हा प्रेक्षकही रडतं समोर टी व्हीवर बघताना. सो ते इतकं इमोशनली इन्व्हॉल्व झाले ते लोक. सो चूक त्यांची पण नाही आहे, तुमचंच प्रेम आहे अर्जुन सायलीवरती, या शोवरती, आणि अर्जुन सायली एकत्र येणारच. नक्कीच. खरं तर आता बरेचसे जणांना इंटरव्ह्यू करायचा आणि आता सीन पण लागणार आहे, पण आता लग्न म्हणजे एका शब्दात सांगायचं असेल दोघांना तर काय असेल? लग्न म्हणजे बापरे बघ, मला तेच सांगता येत नाही आहे, इतकं इम्पॉर्टंट आहे ते. पण मी असं म्हणेन की लग्न म्हणजे आयुष्याची नवीन सुरुवात. लग्न म्हणजे हा एक असा प्रश्न आहे ना की ज्याचा उत्तर शोधण्यासाठी दोन माणसं एकत्र येतात आणि आयुष्य एकत्र घालवतात. लग्न म्हणजे तुमचं मत मांडणं नाही, लग्न म्हणजे दोघांचं एक मत आहे आणि ते दोन्ही मत पुढे जाऊन एका पॉईंटला मिळतात. तो जो पॉईंट आहे तो लग्न आहे. दोन्ही समन्वय आणतात आणि आयुष्याची गाडी शेवटपर्यंत एकत्र प्रेमाने आणि स्वइच्छेने नेतात. ते लग्न आहे. लग्न म्हणजे बरंच काही आहे आणि लग्न म्हणजे आयुष्य आहे. क्या बात आहे. आणि हीच वाट आपले सगळे प्रेक्षक बघतात. आणि जाता तुम्हा प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल? हेच सांगू की एपिसोड्स अजिबात मिस करू नका. खूप धमाल एपिसोड्स असणार आहेत आणि तुम्हाला जे हवं आहे ते आम्ही दाखवतोय, त्यामुळे एकही एपिसोड मिस करू नका. आणि येस, अजिबात रडायचं नाही आहे, आता लढायचं आहे. तुमची आवडती गोष्ट ठरलं तर मग अर्जुन सायली एकत्र येणार आहेत की नाही, ते येणारच आहेत, पण ते कसे एकत्र येत आहेत हे बघण्यात जास्त मज्जा आहे. सो एकही एपिसोड पाहायला विसरू नका. सोमवार ते शनिवार रात्री 8:30 वाजता बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम ठरलं तर मग, फक्त आपल्या स्टार प्रवाहवर. एक्झॅक्टली. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.